जमीन घोटाळ्याच्या संदर्भातली अजित पवार यांच्यावर खरं तर सिंचनात घोटाळ्याचे आरोप झाले। चौकशीचा ससेमिरा लागला। त्यातून ते बाहेर पडत असताना त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या प्रतापाने अजित पवार पुन्हा अडचणीत आलेत। पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याच्या बातमीनं महाराष्ट्रात भूकंप आला असून सगळं राजकारण हादरून गेलंय। 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार 300 कोटीत केला। 300 कोटीच्या व्यवहाराची 21 कोटी स्टॅम्प ड्युटी माफ केली। कागदी घोडे नाचवले। अतिशय गंभीर हे प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आलंय, जे महाराष्ट्राला चक्रावून टाकणार आहे। भूखंड घोटाळ्यात पुन्हा एकदा पवारांचं नाव आलं। यावेळी पार्थ पवार वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। कोरेगाव पार्क या पुण्यातल्या अतिशय उच्चभ्रू भागात तब्बल 40 एकर जमिनीचा व्यवहार करण्यात आला। हा व्यवहार कशा प्रकारे करण्यात आला, त्यात कशा प्रकारे नियमांची पायमल्ली करण्यात आली, त्यावर एक नजर टाकूया। बाजारभावाप्रमाणे 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये विकत घेण्यात आली। 300 कोटींवर 7% म्हणजे 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी अपेक्षित होती। मात्र स्टॅम्प ड्युटी माफ करून फक्त 500 रुपये भरावे लागले। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं स्टॅम्प ड्युटी भरावी लागू नये यासाठी राज्य सरकारच्या IT धोरणाचा लाभ घेतला। गुंतवणुकीच्या कमीत कमी 25% एवढी अतिरिक्त स्थिर भांडवली गुंतवणूक केल्यास स्टॅम्प ड्युटी माफ केली जाते। त्यामुळे 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीनं IT पार्क उभारणार असल्याचा ठराव केला। या ठरावावर पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांनी सह्या केल्या आणि 2च दिवसात म्हणजे 24 एप्रिलला अमेडिया कंपनीच्या फाईलवर उद्योग संचालनालयानं स्टॅम्प ड्युटी माफ करण्यावर शिक्कामोर्तब केलं आणि पुढील अवघ्या 27 दिवसात जमिनीचा खरेदी व्यवहार उरकण्यात आला। या सर्व संशयास्पद व्यवहारावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। आता प्रत्यक्ष त्याच्या डेअरी रेकनरनं काय भाव आहे, रेडी रेकनरच्या प्रशासनाद्वारे किती स्टॅम्प ड्युटी आहे, ती स्टॅम्प ड्युटी त्या ड्युटीकडे किती भरली आणि ही भरलेली स्टॅम्प ड्युटी एका 24 तासाच्या आत माफ कशी झाली, अशा अनेक प्रश्न याच्या माध्यमातून उपस्थित होतात। आता यासाठी माफ करण्याची कुठलीही तरतूद स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची निदान महसूल कायद्यामध्ये नाही आहे। पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधली महार वतनाची 40 एकर जमीन बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती। सरकारच्या ताब्यातल्या जमिनीवर कोणताही प्रकल्प झाला नव्हता। प्रकल्प झाला नाही तर ती जमीन मूळ मालकाला परत देण्याची तरतूद आहे। त्याच तरतुदीचा लाभ घेत पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं भूखंडाच्या 273 मालकांना शोधलं। त्यांच्याकडून कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेण्यात आली। त्या जमीन राज्य आणि केंद्र सरकारच्या ताब्यातून सोडून घेणं आणि जमिनीच्या विक्रीचे अधिकार देण्यात आले। सरकारी जमिनीचा मोठा व्यवहार असल्यामुळे बडी आसामी एका कंपनीच्या माध्यमातून या व्यवहारात सहभागी झाली। परिणामी 19 वर्षांनंतर जमिनीला नवा खरेदीदार मिळाला। हा खरेदीदार होता अमेडिया होल्डिंग कंपनी। या कंपनीचा व्यवसाय वाहन दुरुस्तीचा आणि भाग भांडवल होतं अवघं 1 लाख रुपये। असं असताना तिच्या नावे जमिनीचा 300 कोटींचा व्यवहार झाला। अमेडिया कंपनीचे मालक पार्थ पवार आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील आहेत। दिग्विजय पाटील माजी मंत्री राणा जगजितसिंग यांचे चुलत भाऊ आहेत। आणि धक्कादायक बाब म्हणजे 300 कोटींची जमिनी खरेदी करणाऱ्या कंपनीचं भाग भांडवल अवघं 1 लाख रुपये इतका आहे। त्यामुळे कंपनीकडे 300 कोटी रुपये कुठून आले हा प्रश्न आता निर्माण झालाय। आणि याच्यामध्ये 300 कोटीचा जो टॅक्स भरावा लागला असता स्टॅम्प ड्युटी, ती साधारणपणे 21 कोटी रुपये आली असती। त्याऐवजी फक्त 500 रुपये भरून हा व्यवहार झालेला आहे। कदाचित त्यांनी कुठल्या स्कीमचा फायदा घेतला असेल, परंतु असं केलं असेल तर ते आणखी सिरियस आहे। कारण ज्यांनी हा व्यवहार केला आहे म्हणजे पार्थ पवार यांची कंपनीने हा व्यवहार केलेला आहे, घेतलेला आहे। पार्थ पवार त्याच्यामध्ये 50% पार्टनर आहेत, त्यांच्या कंपनीने घेतला आहे। म्हणजे हा सगळा
जरी सगळं कायदेशीर केलं असलं तरीही हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये मोडतं. अमेडिया कंपनीनं सरकारच्या ताब्यात असलेली जमीन विकत घेतली आणि स्टॅम्प ड्युटी भरली नाही. हा सगळा व्यवहार वरवर अगदी कायदेशीर वाटत असला तरी त्यात मोठ्या प्रमाणात संशयास्पद व्यवहार झाल्याचं स्पष्ट होत आहे. कारण यातला मुख्य मुद्दा हा आहे की महार वतनाची जमीन विक्री करायची असल्यास त्या जमिनीच्या किमतीचा नजराना सरकारला द्यावा लागतो. त्याचा उल्लेख कुठेही कागदपत्रात करण्यात आलेला नाही. जमिनीचा व्यवहार हा वरवर शीतल तेजवानी यांच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सोबत अमेडिया कंपनीनं केल्यासारखं वाटत असलं तरी प्रत्यक्षात खरेदी खत हे गायकवाड आणि 274 मूळ मालक यांच्या सोबत अमेडिया कंपनीने केला. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणातली अनियमितता आणि फायलींना प्रचंड वेगानं पाय फुटले, जे अतिशय संशयास्पद आहे. सरकारी टेबलवरील फाईल अनेक महिने जागच्या हालत नाहीत असं असताना इथं सर्व नियम आणि कायदे वाकवण्यात आले. त्यामुळे भूखंडाच्या श्रीखंडाचं हे प्रकरण पुढचे काही महिने गाजत राहणार असल्याचं स्पष्ट होतंय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.